कुठे निघालेस? वरळी सीफेस, जुनावाला वरळी सीफेस आहे, तिथे आम्ही चाललोय. आज संडे होता तरी पण माझं ऑफिस होतं. ठीक आहे, बघू आता एक थोडा ब्रेक मिळालाय तर पटकन जाऊन येऊ, कॉफी पिऊन येऊ. हे आहे मुंबईतलं प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिर, जे प्रभादेवी इथे आहे. इथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. इथून आपण निघतोय वरळी सीफेसकडे. आज जी मुंबई दिसते तशी मुंबई पूर्वी नव्हती. ज्या 7 बेटांना एकत्र करून मुंबई बनली आहे त्यापैकी वरळी हे एक महत्त्वाचे बेट होते. 1661 मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स II याला ही बेटं हुंड्यात मिळाली आणि त्यानंतर ब्रिटिशांनी भराव घालून ही बेटं एकमेकांना जोडली. वरळी, परळ आणि माहीम यांना जोडलं गेलं आणि आजची जी दिसते ती एकसंध मुंबई उभी राहिली. आता हा जो दिसतो रस्ता तो आहे कोस्टल रोड. आता इथून आपण जातोय ते वरळी प्रॉमेनेडकडे. प्रॉमेनेड म्हणजे काय तर समुद्र किनाऱ्यालगत चालण्यासाठी केलेला सुंदर आणि रुंद असा रस्ता. तर जुनं वरळी सीफेस जे होतं तिथून आतमध्ये वळायला एक रस्ता आहे आणि तिथेच खाली पार्किंग आहे जे मी मगाशी दाखवलं. आणि इथे गाडी पार्क करायची आणि परत वर जायचं. पायऱ्या चढून गेल्यावर थोडं पुढे जाऊन तुम्हाला पुन्हा खाली उतरायचं आहे आणि तिथून प्रॉमेनेडकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर खालूनच असेल मला वाटतं. नाही, ते बघ समोर स्टेअरकेस आहेत. इथे पार्किंग आहे आणि पार्किंग केल्यावर थोडंसं पुढे चाललं की तिथून मग पलीकडे जायचंय. आपण पार्किंग लॉटमधून बाहेर आल्यावर परत एक अजून रस्ता आहे. इथे पायऱ्या उतरायच्या आणि अंडरग्राऊंड रस्ता आहे की जो आपल्याला प्रॉमेनेडकडे जायला लागतो. या बाजूने टुवर्ड्स चर्चगेट साईडला गाड्या जात आहेत आणि इकडून टुवर्ड्स बँड्रा. वाव, हा जो समुद्रावर जो एवढा भराव टाकलेला ना आधीपासून आपण बघतो ते आहे. ते आपलं जुनं सीफेसचा रोड, हा कोस्टल रोड आणि आता तुम्ही आपल्याला एक्सटेंड करून तुला वाटत आहे मरीन पेक्षा असं नाही. मरीन्स आहे पण आता तिकडे ज्या पद्धतीची गर्दी झाली आता इथे पण होतेच आहे ना, इथे पण झालीच आहे बघ ना गर्दी. नीट केलंय ना आता ते सगळं, तसं मोठं आहे, प्लांड आहे. प्लान मे बी संडे म्हणून थोडी गर्दी असेल, कमी असेल पण तरी ठीक आहे. नंतर गर्दी होईलच, नो डाऊट. आणि मी पण तेच म्हणणार होते, अथांग समुद्र किती छान आहे. तुला कसं वाटलंय? एक नंबर, खूप छान आहे ना. अनएक्सपेक्टेड होतं. आणि आधीपेक्षा पण छान आहे असं नाही वाटत आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. मे बी नवीन केलंय सध्या. फुटपाथ बघ ना केवढा झाला. लांब आहे, फुटपाथ मोठा आहे. तिकडे असायचं पार्किंग, तिकडेच असायचं. आता हे पे एंड पार्क छान आहे ना हे. आणि त्याचे किती पैसे आहेत? 20 रुपये पर आज. तासाचे नाही मॅम, आता ते रॅन्डम आहे, असं काही तास वगैरे नाही. जसं वाढेल गर्दी तसे कदाचित अजून हे करतील. आता त्यांनी आपली एंट्री बघितली नाही आपण किती वाजता केली आहे काय, फक्त एक्झिटला 20 रुपये घेतो. ओके, मे बी अजून तसा डेव्हलप होत आहे तिथे, अजून बांधकाम चालू आहे खाली. ते दिसतंय बघ तिथे खडी टाकल्यात. सगळं चांगलं केलंय. छान केलंय. मरीन ड्राईव्हला समोर काय बघ एका बाजूने पण काय ते दिसतं ना, ती कुठली बाजू आहे मी विसरली. कुठली? राज्यपाल. ते वरचं मलबार हिल आहे. इथून म्हणजे काहीच नाहीये, दूरपर्यंत काहीच दिसत नाहीये. बघ तिकडे ते सगळ्या शिपिंग बोट, सगळ्या मर्चंटवाल्या तिकडे. मला डोळ्यांनी तर दिसतात, एवढं झूम नाही होत आहे. दिसतात, थोडं दिसतंय, एवढं नाहीये म्हणजे. पण इथे दिसतात बघ, हे 3 दिसतात कॉर्नरला थोडे. तेवढ्या पार्ट मध्ये फक्त इथे हे बांधतात काहीतरी जेटी सारखं वाटतंय है ना. पण इथे होईल का नंतर एवढं बोटिंग होईल वाटत नाही.
कसा वाटला ओव्हरऑल एक्सपिरियन्स? खूप मस्त, चांगला आहे है ना? आणि मोठा आहे, छान. अजून तरी स्वच्छता दिसते, त्याच्यामुळे येऊ शकता नक्कीच वीकेंड संडे तरी एवढ्या गाड्या आहेत. हा, मग रस्त्यावरून नाही ना सांगतोय, म्हणजे वर्किंग डेला काय होत ते ट्रॅफिक होत असेलच. जरी नसतं तर किती ट्रॅफिक झालं असतं. हो, इथे ना वरून गाड्या जात आहेत ना, तर त्या गाड्यांचा आवाज येतोय है ना? मस्त एकदम, पण छान आहे, जोरात गेल्यावर वाटतं. हा, हे पार्किंग लॉट आहे. आता मी 2 व्हीलर नेली होती, त्यामुळे आमचे पार्किंगचे 20 रुपये घेतले. आता यायची एंट्री यांनी केली नव्हती, त्यामुळे नंतर चार्जेस वाढवू शकतात. जसं तासाभरासाठी इतके असं काहीतरी होऊ शकतं, पण सध्या तरी 20 रुपये आहेत 2 व्हीलरसाठी. बाहेर पडलो, इतका पाऊस, म्हणजे जुलै महिन्यात जसा पाऊस पडतो तसा पाऊस कोसळत होता. सो पावसात भिजलो, त्यामुळे गेलो कॉफी प्यायला. मी घेतलं होतं हॉट चॉकलेट, माझ्या नवऱ्याने घेतलं होतं हेझलनट लाते. हे जे कॉफी शॉप आहे ना, हे शिवाजी पार्कमध्ये आहे, खूप जुनं आहे आणि मला आवडतं असं कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी वगैरे प्यायला, खूप छान वाटतं, एक रिफ्रेशिंग वाटतं. तर तुम्ही तुमचा वीकेंड कसा घालवता ते मला नक्की सांगा. मुंबईतल्या तुमच्या कुठल्या आवडत्या जागा आहेत जिथे तुम्हाला बघावंसं वाटतं की मुंबईतली ही जागा आम्हाला दाखवा, तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय.